आणि आता राम मंदिर संदर्भातली बातमी आहे, कारण राम मंदिर दानचोरी प्रकरणावरनं विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला। विजय वडेट्टीवार यांनी वाजपेयींच्या विधानाचा दाखला दिला आणि जोरदार टीका केली। विधानसभेत चंदा चोर अशा घोषणा सुद्धा अगदी जोरदार पद्धतीने ऐकायला मिळाल्या। काय म्हणत असतील हो प्रभू रामचंद्राचे सेवक बजरंगबली हनुमानजी ज्यावेळेस दानपेटीतून वेदना झाल्या असतील तर काल परवा मला स्वप्न पडलं, बजरंगबली दिसलेत, हातात गदा घेऊन रागाने बघत होते। इतक्या जोरात राग होता त्यांचा। स्वप्नामध्ये आता आम्ही बघतोय चोरी बिरी तर तेच रात्री दिसतं स्वप्नात, जे काय दिवसा घडतं त्याची प्रतिकृती। तर बजरंगबलीने हातात गदा घेऊन अयोध्येच्या दिशेनं चोरी करण्याचा शोध घेताना मला दिसले आणि ते शोधत होते। नशिबानं त्या ठिकाणी हे सगळे विश्वस्त नव्हते। अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी भाषण करताना असं म्हटलं होतं संसदेत, जब किसी के घर पे चोरी होती है, चोर घुसता है, पालतू कुत्ता भोगता नहीं है, तब यह समझने का कि कुत्ता चोरों को पहचानता है। हे मी नाही म्हणत, अटल बिहारी वाजपेयी साहेब म्हणाले। हे अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी म्हटलंय। तुम्हाला पटतंय ना? तुम्ही हसत होतात अध्यक्ष महोदय, तुम्हाला पटतंय ना? बोला पंगा हमसे लेना, हमारी पार्टी से पंगा लेना, लेकिन राम से कभी पंगा मत लेना। चला चला बिलावर बोलूया, चला। नहीं राम से पंगा अभी इन्होंने लिया है चोरी करके। राम से पंगा लेने वालों से हमारा पंगा है, ये हमारा दुर्दैव है। चला आता आपण पुढे जाऊया, पुढे जाऊया। आपण बराच बिझनेस बाकी आहे, पुढे जाऊया। वडेट्टीवार साहेब पुढे जाऊया आपण, पुढे जाऊया। बोला बोला। अध्यक्ष महोदय, नाही वडेट्टीवार साहेब आपलं मानणार ना, अध्यक्ष महोदय, मी माननीय बसून बोलू नका, माजी बसून बोलू नका। पंतप्रधान आवाड साहेब, जाधव साहेब, आवाड अटल साहेब, बिहारी वाजपेयी साहेबांनी आवाड जे साहेब, बसून वक्तव्य बोलू। केलं होतं, जे बोलले होते तेच शब्द मी बोललो, त्याच्या पलीकडचा एकही शब्द माझा नाही। म्हणून माननीय साहेब, मी माझ्या तोंडचे शब्द नाही आहे, ते सगळ्यांनाच लागू पण होते। अटल बिहारी वाजपेयी जो चूप राहील, अटल बिहारी वाजपेयींचं बोलल्याबद्दल त्यांना राग आला असं झालं। जो जे धंदे करेल त्याला ते लागेल। हे शब्द काही तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी नाही आहे, हे सगळ्यांसाठी आहे। ज्यानी चोरी केली त्यांच्यासाठी ते लागू आहे। आणि